नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला अशी सुरुवात केली. जाऊन आलेत मी माहूरगडाला. दर्शन वगैरे छान झालं आहे सगळं काही. पण आल्यानंतरचा थोडासा प्रवासाने आणि त्याने जरा तब्येत बिघडली होती, म्हणून अशीच आज सुरुवात केली. चेहरा काही दाखवत नाही, चेहऱ्यावर वगैरे खूप सो झालीत माझ्या. पण आज आहे पौर्णिमा आणि मी खूप उशिरा पूजेला सुरुवात केली. तर म्हटले फक्त तुम्हाला पूजाच दाखवा. खूप दिवस झाले सत्यनारायण पूजा तुम्हाला दाखवली नाही. इकडे ना मी महालक्ष्मी मातेचे ठेवलं आहे, इथं महालक्ष्मी अष्टक वाचन करायचं आहे. इकडे सत्यनारायण देवाचं पुस्तक ठेवलं आहे. तुपाचा दिवा लावलेला आहे. बाळगोपाळाला अगदी छान असं कापसाचं वस्त्र वगैरे घालून, तुळशी अर्पण करून, चंदनाचा टिका वगैरे लावून, हळदी कुंकू लावून, कलश वगैरे मांडून छान अशी पूजा मांडून घे. इथं आहे बघ गणपती बाप्पा, इथे आपली कुलस्वामिनी आई आणि ते वरुण देवता. आणि बाळगोपाळासाठी सत्यनारायण देवाला शिऱ्याचा प्रसाद ठेवला आहे. आणि इकडे साखरेचा प्रसाद ठेवायचा असतो. हा प्रसाद फक्त आपणच खायचा म्हणून थोडासाच बनवायचा, बाहेरच्या माणसांना कोणाला द्यायचा नसतो आहे. केळी पण मी 2च ठेवली, जास्त ठेवली तर एवढी खाल्ले जाणार नाही, दुसऱ्या माणसांना कोणाला द्यायची नाही आहे. तर अशी ही पूजा मांडून घेतली. खाली गव्हाची रास घातली, इथे तांदळाची रास घातलेली आहे. हे बघा फुलांमध्ये दिसत नाही पण तांदळाची रास आहे. इथे अशी पूजा मांडून घेतली. बाकी कुठल्याच व्हिडिओ नाही घेणार आहे, फक्त एवढंच. कारण आता 2-3 दिवस मी कंटिन्यू आराम करून घेणार आहे. फक्त ताईंनो एवढी पूजा दाखवण्यासाठीच मी मोबाईल हातात घेतला आहे. आज अधिक महिन्यातलं ही पौर्णिमेचं ही चांगली असते. आपण सत्यनारायण पूजा केलेली तब्येत बरी नसताना पण करायला घेतली. का तर हा दिवस पुन्हा नाही म्हणून करायला घेतली. चला आता मी वाचन करून घेते. हे जे सत्यनारायण पूजेचं हे आहे तर ते आपल्याला वाचन करायचे. 5 अध्याय असतात त्यामध्ये आणि नंतर आरती करायची असते. तर मी पटापट वाचून घेते. बघा संकल्प घेतला आहे मी. संकल्प घेऊनच करायचं असतं जे काय आहे ते. आणि आता व्यासपीठावर कपडा ठेवून मी वाचन करायला घेते. आता यानंतर कधी व्हिडिओला सुरुवात करायला माहिती नाही, पण एवढी एक क्लिप घेतलीत मी. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली लवकर. 10:30 वाजले आणि आज लवकर सुरुवात केली. माहूरवरून आलेत मी. कधी शनिवारी सकाळी आलो मी 6 वाजता. पण मी फक्त गाडीत बसल्यावर थोडंसं कुठंतरी 1-2 ती क्लिप घेतलेली तिकडच्या वातावरणाची. 1:30 वाजता गाडीत बसलो, त्यानंतर थोडंसं घेतलं. पण तुम्हाला सांगते गरमीने आणि प्रवासाने मला इतकं हैराण केलं. इथं पहिले दाखवते. देवपूजा वगैरे सगळी झाली पण फुलं नाही राहिले. फुलं संपले आणि साहेबांना काय आता वेळ मिळाला नाही जायला. मी तर अजिबात नाही. अजूनही माझा चेहरा थोडासा वाटत असेल. बघा आज मंगळवार आहे. शनिवारी आले, शनिवार रविवार सोमवार मी अजिबात मोबाईल हातात देणार. फक्त सत्यनारायण केलं थोडंसं, तेवढी क्लिप घेतली. ते पण माझ्या लक्षात पण नव्हतं. सोनाने मला फोन केला, बोलली आज पौर्णिमा आहे पूजा वगैरे करते. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं. मी बघितलं तर पौर्णिमा 2 वाजेपर्यंतच होती. मग मी पटकन 10:30 नंतर मी सत्यनारायण करायला घेतलं. आवरलं, पटापट करून घेतलं. आणि मग त्याशी जेवणच नाही बनवलं. जेवण बाहेरून आणलं यशनी. साहेबांचा उपवास आहे आमच्या तिघांना, बाहेरून आणलं. तर असं प्रवासाने मला दर्शन वगैरे खूप छान झालं, सगळं काही झालं. पण जो प्रवास आहे, जो मला तो वर्टिगोचा त्रास चालू झाला आहे ना, ते वर्टिगोचं 2 वेळा डॉक्टरकडे दाखवलं आहे. सुरुवातीला गेले 4,000 रुपये फी घेतली. त्याने थोडंसं सेट केलं, काहीतरी थेरपी करतात. त्यानंतर पुन्हा बोलवलं, पुन्हा गेले, तेव्हा पुन्हा 3,000 रुपये घेतले. पण अजून तर प्रॉपर मला काही आराम झाला नाही. आणि त्याच्यावर गोळी काही देत नाही, गोळीच नाही बोलतं त्याच्यावर काही. मला प्रवासाने ते गाडीत गरमी इतकी, एक तर AC तिकीट भेटले नव्हते. माझे एवढे हाल झाले ना, कारण आपण घरासारखं AC आणि बाहेर गेलं का उन्हाचा, तिकडे ऊन वगैरे. तरी मी त्यानुसार तिकडे वरती चढले नाही. चढल्याने वगैरे मला ना जास्त त्रास होता. असा धाप तर लागतच होती, अगदी छाती ठोके पडत होते माझ्या तिकडे. म्हटले माताने दर्शन झालं आहे ना व्यवस्थित. परशुरामाचं दर्शन घेऊन आल्यानंतर मला वरती चढता येत नव्हतं, तेव्हाच मला खूप त्रास होत होता. माताराणीने तेवढं तिचं गडापर्यंत तरी मला कसं तरी नेलं. मग माझं ते ओव्हरटेकून ते आतल्या आत खूप हलतं ना डोकं गाडीमध्ये. जेवढी गाडी हलेल तेवढं डोकं हलत होतं. माझा चेहरा वगैरे पूर्ण सुजून आलेला. इथे आल्यावर ट्रेनमध्ये नंतर आम्ही एवढं उतरलो, दादरला इकडं तिकडं गेले, मला काही सुधरत नव्हतं. ज्योती बोली ताई किती चेहरा सुजला आहे म्हणे तुमचा. चेहरा पण सुजला, पाय सुजले, पाय चप्पलसुद्धा घुसत नव्हती माझ्या. इतका लांबचा प्रवास आहे ना ताईंनो, खूप लांबचा प्रवास आहे बघा. पण म्हणतात ना माताराणी इतक्या लांब जाऊन बसली आणि आपल्याला गरजेचं आहे जाणं. तिथून आली. मग 2-3 दिवस मी का ना व्हिडिओ घेतले ना कुठलं घरात कामात लक्ष दिलं, काहीसुद्धा केलं नाही.
आज मी जरा सकाळपासून थोडी व्यवस्थित हे केले. दीदीला पण 2 दिवस सकाळी डबा नाही दिला मी. सोमवार मंगळ आज पण डबा नाही दिला मी. आता फक्त थोडंसं माझे कामं चालू केले. तिची सकाळची ड्युटी चालू आहे. पण तिकडनं आल्यावर मग ते आवरावरी कपडे वगैरे होते. काल परवा 2 दिवस थोडं आवरलं ते. शनिवारी तर मी काहीच केलं नाही. आणि आता म्हटली जेवणाला सुरुवात का मला खाली जायचं आहे. याचे ना गळ्यातली रुद्राक्ष माळ मनी असे लूज झाले, तुटून पडेल कुठंतरी. मी त्याला उज्जैनवरून माळा आणलेली बघा. 1000 काहीतरी 1000 की 1100 रुपयाची त्याला मी ओरिजिनल रुद्राक्ष माळा आणली आहे तिकडनं. तर ती मला ओवून आणायची आहेत. त्याने काढून ठेवली. तो काढत नाही, रुद्राक्ष काढत नाही. फक्त वॉशरूमला वगैरे जातात तेवढे काढत असतो. तर आता मी आपलं रेणुका माताचा फोटो आणला आहे तो तुम्हाला दाखवते. आणि माझ्यासाठी कोणीतरी साड्या घेऊन पाठवले ते पण दाखवते. मध्ये ना फोटो आहे, पॅक आहे. अजून मी खोलला नाही कारण देवाला तर लगेच ठेवणार तसं कपडा ठेवून देणार आहे. आणि साड्या बघा मी तुम्हाला दाखवते. माझ्यासाठी साड्या पाठवले कोणीतरी. आणि ना आमच्या साहेबांचा फेक बड्डे. पहिला आम्हाला तारीख जेव्हा माहीत नव्हती ना तेव्हा ते 1 जूनला बड्डे असायचा. तर ही सगळी अशी मिठाई होती, भरपूर होती. हे मला वाटतं ना 1 किलोचं बॉक्स होतं हे. तर त्यांनी दिलेली त्यांच्या आणि थोडीशी घरी आणलेली. तर ती ही बघा साडी खोलून दाखवते तुम्हाला थोडीशी. तर ही बघा ही साडी ना माझ्यासाठी पाठवली कोणतरी. मला बोलतात सगळ्यांना तू घेते, तू स्वतःला घेत नाही आणि तुला हे नाही म्हणून ही साडी माझ्यासाठी पाठवली. आणि सांगितलं की वटपौर्णिमाला घाल म्हणून. तू जवळच्याच माणसाने पाठवली. मला बोली माझं काही नाव घेऊ नको, मुलगीच आहे ती पण बोली माझं काही नाव घेऊ नको, राहू दे म्हणे, देत तर नको हे करू. पण तिने मला आवडीने माझ्यासाठी ही साडी पाठवली. छान आहेत बघा. असा कलर नाही आहे माझ्याकडे, शक्यतो ना माझ्याकडे असा कलर नाही आहे. आणि ही एक दीदीसाठी पाठवली. ही दीदीला पाठवली बघा. असं म्हणजे दीदीच्या हिशोबाने दीदीला पाठवली. हे बघा कशी छान मस्त असं गोल्डन आतमध्ये त्याला असे शाईन आहे, छान वाटते. तर ब्लाऊज कसं आहे काय मला काहीच माहिती नाही. ब्लाऊज असं आहे दीदीचं, याचं ब्लाऊज असं आहे, गोल्डन ब्लाऊज आहे दीदीच्या याला. आणि माझ्या याचा कसं आहे तो पण मला, पण दीदी बोली मी शिवते मला. आणि माझ्या याचा ब्लाऊज दिसतोय काही ते बघूया. अशा साड्या मी जास्त घालत नाही ना त्यामुळे हे बघा वेगळा ब्लाऊज म्हणजे आहे सेम आहे. अशी बुट्टी आहे आणि किनार आहेत त्याला, कदाचित किनार आहेत. असा प्लेन आहे, छोटीशी अशी बुट्टी आतल्यात. बरं ठीक आहे शिवणार आहेत म्हटलं. आता माझ्या ब्लाऊज खूप राहिले शिवायचे. आणि म्हातारीचा फोटो दाखवते खोलून बघा. असा आईचा हा इकडनं ना उजेड येतो ताईनं. असं आईचा फोटो आणला आहे. रेणुका मातेचं असं करून तोंड का पानाचा विडा, तिथे खूप भरपूर असा पानाचा विडा देतात आईचं. तर ते काय माहिती काय असेल आईचं. आता शेवटी ती आदिशक्ती आदी माय म्हटल्यावर. लाईट वगैरे लाईट आहे तुम्हाला असं मी इथे खाली ठेवून दाखवते. छान मी लाईटिंग वगैरेवाला घेतला कारण देवर आता आहे छोटासा. पण मला जेव्हा हे करते गट वगैरे मांडते त्यावेळेला आहे ना मला आईचा फोटो पाहिजे होता, असा मोठा लाईटवाला पाहिजे होता तो पण. तर घेतला आहे. लाईट वगैरे काय आता लावत नाही पण दाखवते तुम्हाला असं. तर हे बघा असं हे इथे नवीन याच्यावरच ठेवलं आहेत मी कारण ठेवून द्यायचं आहे पुन्हा मला. असा चांगला पॅक करून मी आता बघा पिन वगैरे लाईटची लावायला मस्त वाटतो आहे. खूप मोठा नाही काय नाही, छान असा भारी वाटतो आहे. तर ही कुलस्वामिनी आई आहेत आमची. आणि हे पाहिजेच, मला खूप आवड आहे अशा या सगळ्या गोष्टींची मला खूप आवड आहे. तर आज ना मी याचे अंथरुणं वगैरे धुवायला टाकलेत. पाऊस चालू होईल असं काही पावसाचं वातावरण झालेत. पावसाचं वातावरण थोडं झालं म्हटले त्याचेच राहिलेले मागे. मग तो त्याशी गावी गेला ना सासूबाईला आणायला, तर त्यावेळेस त्याची त्याला गोदडीच लागते जाड एकदम असे अंथरायला पण पांघरायला पण सगळं. मग आज जे राहिलेले 2-3 त्याचे ते मी सकाळपासून 2 मशीन लावले आणि ते धुवून टाकलेत. मग हळूहळू थोडं हे करेल. आणि आता उद्या मला पुन्हा दुसरा डॉक्टर बघायचा आहे. वर्टिकोसाठी ना दुसरा डॉक्टर बघायचं आहे. वरच्या ताई आहे ना ते घेऊन जाणार आहे. पण म्हटले माझे 2 दिवस काम आहे, थोडेसे कामं करून घेते आणि मग जाऊया. त्यानं साहेबांनी मला रात्री थोड्याशा भाज्या आणून दिल्या. कारली, शेवग्याच्या शेंगा, मेथीची भाजी पण आणली पण ती फ्रीजमध्ये ठेवली. आणि फरसबी, लिंबू वगैरे कारण दुपारी मी आता लिंबू पाणी वगैरे करून पितेत ना. पण मी शेंगा अशा कापून 2 तुकडे करून ठेवले. आणि हे पाहुणे आलेले परवा माझ्याकडे. मी काय व्हिडिओ घेतला तुम्हाला सांगते. मी 2-3 दिवस अजिबात मनस्थितीनं त्यांनी पेर वगैरे आणलेले. आता साहेबांना मी देत होते सकाळचं. आणि हे ड्रॅगन खूप दिवसातून आलेत आपल्याकडे. ही शक्यतो मी आणतच नाही, काय माहिती आपल्या घरात कोणाला आवडत नाही आहे जास्त. पण चांगले खाण्यासाठी तर आरोग्यासाठी तर खूप चांगले, पण आम्ही खात नाही. जे चांगले मला तर ते नकोच असतं. 2 आहेत पेर वगैरे.
हे आता फ्रीजमध्ये ठेवायचे राहिले, जागा नव्हती राहिली. इकडे मावरला जायचं त्या दिवशी साहेबांनी 5 किलो सफरचंद आणले, 3-4 किलो संत्री वगैरे आणले आणि ते खरबूज म्हणतो ना आपण, मी त्याला काय बोलते, चिबूड, ते 2 आणलेले. आता फ्रीज त्यानेच भरलेले, हे ठेवायला जागाच नाही मला, म्हणून भाज्या बिज्या पण वरती, फक्त मेथीची भाजी फ्रीजमध्ये ठेवली. 1 किलोचा माना मी सफरचंद तिकडे नेले होते, म्हणजे संगीताचा उपवास होता, यांचा होता, पोरं होते, आवनीला बरं नव्हतं, मग तिला एक सफरचंद खायला घातलं, यांना दिले ड्रायफ्रूट वगैरे असं सगळे घेऊन गेले होते. तर आता इथे ना मी पनीरची भाजी करणार आहेत. वाटाणा वगैरे धुवून ठेवला आहे, हे बघा वाटाणा वगैरे यात धुवून ठेवला आहे. आता हे सगळं बनवून घेते आणि त्यानंतर खाली जायच्या वेळेला मी तुम्हाला भेटते. पण काय राहिलं, हे सगळं करता करता ना प्रोटीन मी ठेवलं होतं, प्रोटीन घेत असते मी, टाकून ठेवलं, पण माझ्या ना लक्षात नाही, तिकडे फोन आला तशी तिकडे गेले, तसंच कॅमेरा घेतला. हे प्रोटीन मी घेत असते बघा, दुधात, पाण्यात, कशात पाहिजे तसं घेऊ शकता, पण त्यांनी जरा अंगाला तरतरी येते थोडीशी. चालेल, चला आता हे घेते सगळं आणि आवरते. सगळं बनवून वगैरे झाल्यानंतरच तुम्हाला भेटते. साहेबांचा उपवास आहे, त्यांचं काही नाही, पण आमच्यासाठी तरी फटाफट बनवते आणि मग खाली गेले तर घेते थोडंसं शूट वगैरे, नाही तर मग बघू कसं काय होतंय ते, थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. आणि पहिलं तुम्हाला सांगते की सोनाने आणि भाऊनी गाडी घेतली आणि तुम्ही सगळ्यांनी इतक्या शुभेच्छा दिल्या, एवढं हे कारण इतके वर्ष तुम्ही तिचे व्हिडिओ बघताय, ती कशा याच्यातून गेली, काय काय केले, कोणत्या परिस्थितीत कसं कसं काय काय करत आली, तुम्ही पण सगळ्यांनी बघत आले आणि तिने पण खूप सोसलेले. पण गाडी घ्यायचं ना, तुम्हाला खरं सांगू, मी एका व्हिडिओमध्ये बोलले मला कुठेतरी जायचं होतं बघा, तुम्हाला साडी पण दाखवली, जी पिस्ता कलरची साडी, मला तिकडे जायचं होतं, आमचं ठरलेलं होतं, आमचे तिकीट पण काढलेले होते सोनाकडे जायला. 25ला गाडी येणार होती, तर मी 23ला रात्री इथून जाणार होते, 24ला राहणार, 25ला संध्याकाळी पुन्हा बसणार होते. म्हणून तिच्यासाठी लोणचं, आंबे, साडी वगैरे, भाऊसाठी काय घ्यायचं ते घेतलं होतं आणि कपडे फक्त तिथे जाऊन घेणार होते त्यांचे. तर गाडीचं काय माहिती काय झालं, अचानक मला तिचा दुपारी फोन आला, आई गाडी कॅन्सल झाली. आणि मी त्याची ज्या दिवशी तूप बनवायचं, मी एवढे कामं करून ठेवले, 2 टायमाचं जेवण बनव, आवरावरी करून ठेव, सासूबाईला काम नको म्हणून एवढं काम केलं, एवढं आवरून ठेवलं आणि 1:45ला फोन करते, आई गाडी यायची कॅन्सल झाली. तर आणि तिचं असं होतं का तू पाहिजे मला तिथं, तू ये, तू आलीच पाहिजे गाडीला काही पण करून. तरी मी एवढं इमर्जन्सी तिकीट भेटत नव्हते एशियाडचे, तरी त्यांनी लास्टचे 2 सीटं दिले, ट्रेनचं तर भेटतच नव्हतं, लगेच 2 दिवसात कुठून भेटल, नव्हतं भेटत. अचानक सांगितलं, लगेच तिकीट काढलेत आम्ही कसे तरी, ते पण मी तर एशियाडने जायला ना घाबरते, म्हणजे माझं डोकं बिकं दुखतं, त्यामुळे काढले आणि बोलली आता कॅन्सल झाली, चल राहू दे आता, आपण बघू दिवाळीमध्ये वगैरे बघू. आणि पुन्हा त्यांनी काही गाडीवाल्याने काय केलं, बोलले काय नाही राहू द्या, कुठलं तरी एक पेपरचं काय चाललं होतं तर दिलं आणि घेऊन जा म्हटले. तर ती आणि ते पण काहीतरी कारणाने लवकरच आणायची होती तिला. आणि माझं इकडं तिकीट काढलेलं 27चं, गाडी 28ला. मी म्हटले मी रेणुका माताचं दर्शन घेते, तिकडं गाडी येते, शुभ शुभ होते सगळं काही, तिकडे लक्ष्मी माता येते आणि मी इकडे लक्ष्मी माता दर्शन घेते. तर खूप अशी माझी पण अशी होती की मी असायला पाहिजे होते तिथे. तिचा पण खूप जीव चाललेला भयानक, आई तू मला पाहिजे, काही पण असू दे तू पाहिजेत, आईसाठी येडीत ती. आणि मग गाडी वगैरे घ्यायला जाताना पण पहिला सकाळी सकाळी फोन केला, गाडी आणल्यावर पण केला, भाऊचं पण चाललेलं, तुझी खूप कमी वाटत होती, तू पाहिजे होती, असं खूप दोघांचं पण चाललेलं. पण ठीक आहे, असू द्या, छान झालं. त्यांनी एवढे कष्ट केले, एवढ्या कष्टातून आले आणि इतकं छान केलं सगळं काही. म्हणतात ना चांगल्या कर्माचं फळ चांगलं भेटतं. भगवंत महाराज आहे, लक्ष्मी माता आहे, सगळ्या याने आशीर्वाद देऊन त्यांना इथपर्यंत पोहोचवलं आहे. आणि बिना कष्टाचं कुठलीच गोष्ट भेटत नाही, खूप कष्ट करावं लागतं त्यासाठी. तर चला असू द्या, सुखासुखी राहू द्यात. आता जाईन, मला ना सध्या प्रवास वगैरे करणं थोडंसं अवघड आहे, पण यश बोलला मी जाईन. सोना मला बोलली, तीच मला बोलते आता तू सध्या तर येऊच नको, तुझी अशी परिस्थिती चालली, कारण तिकडनं आले तरी मला फोन केला, मला खूप त्रास होत होता. मला बोलली सध्या तू येऊ नको, तू यायला तर पाहिजेच, मला तर खूप येतो का तू यावं, पण तुला डोक्याने एवढा त्रास होतोय, तू सध्या येऊ नको, पहिला आराम होते मग बघूया. मग यश बोलला मी जाऊन, आता यश कधी जाईल काय माहिती. आणि मला पण पुन्हा आता चांदवडला जायचं आहे, तो काय 2-3 तासच प्रवास आहे, तेवढं मी चांदवडला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येणार आहे, मग सुवासनी वगैरे घालायच्या आहेत. तर चला आता मी पटापट आवरून घेते बाकीचे सामान. मागवलं आहे थोडंसं बघा, फ्रंट लोडचं एरियलचं लिक्विड मागवलं आहे 2 लिटर. तुम्हाला सांगा स्मार्ट बाजारला जायचं म्हणते, पण अजिबात निघणं होईना बघा. 2 लिटर 2 kg आहे, किलोमध्ये येतं. सामान आहे ना, किती दिवस झाले आता स्मार्ट बाजारला मी गेलेच नाही आहे. ऑपरेशनच्या अगोदर गेले होते, त्यानंतर मी सामान भरायलाच गेले नाही. आता एकदमच संपत चाललं आहे.
मग आता तात्पुरतं फक्त मी 1 किलो साखर, शेंगदाणे थोडे आहे पण म्हटले एमर्जन्सीला राहू द्यावा. हे अर्धा किलो शेंगदाणे आणि पाव किलो सोसायटी मागवली आणि दीदीला एमर्जन्सीला म्हणून मॅगीचं एक पॅकेट मागवलं आहे आणि हे एरियलचं लिक्विड एवढंच मागवलं आहे. आज उद्या, आज तर नाही पण उद्या तर नक्की जाणार स्मार्ट बाजारला. आता सध्यापुरतं एवढं मागवलं मी, जे गरजेचं होतं ते. चहा पावडर 1-2 दिवसाचीच होती, साखर पण थोडीशी संपली. तर माझं आता काम झालं आहे सगळं. अजून 1 वाजायला 5 मिनिट बाकी आहे. काम लवकर झालं, 12:30पर्यंत जेवण वगैरे बनवून झालेलं आणि इथलं पण सगळं आवरून घेतलं मी. आता किचन वगैरे पुसून सगळं भांडे आज भांडे थोडीशीच होती कारण आज एकच भाजी चपाती केलीत मी डाळ लावून ठेवली. आता संध्याकाळच्यासाठी डाळ लावून ठेवली ते म्हणजे फोडणीला घालायला वेळ. आणि यशला पनीरची भाजी केली. यश जेवून गेला पण आज वाटण संपले, अशी पातळ झाली थोडीशी. त्याला अशी पातळ भाजी नाही आवडत, एकदम घट्टसर भाजी लागते. अशी पनीरची भाजी झाली. आता यातूनच मी थोडासा रसा वगैरे खाईल. भात लावलेला, त्याबरोबर बटाटे लावून दिलेले आणि चपात्या पण झाल्यात. चपाती पेपर संपले तर मी अशी चाळणीमध्ये ठेवले, खाली चाळण ठेवली आणि त्यात ठेवलं. किचन भांडे सगळं उरकून घेतले, काहीच पसारा नाही ठेवला आणि फक्त इथेच खाली लाद्या पुसल्या. तिकडच्या आज काही पुसल्या नाही आहे. तिकडचं आवरून घेतलं आणि आता बोलत होते खाली जाते म्हणून. 1 वाजला आहे. बघते आता ते पण खाली चालू आहे की नाही काय माहिती, कारण दुपारच्या वेळेला बंद करतात. जाऊ की नको जाऊ असं चाललं आहे आता उन्हामध्ये, की संध्याकाळी जाऊ. रुद्राक्ष माळ आहेत ना, हे ओरिजिनल आहेत. उज्जैनला तिथे असे ना धागे झालेत बघा, असं तुटायला आलेत. मग लूज झाले ना, भीती वाटते की कुठं जरा तुटून पडली तर. असेच असं लूज झाले, कुठून असे थोडे असे धागे निघताय बघा, असे धागे निघताय ना, म्हणून म्हटले पक्क्या धाग्यामध्ये होऊन आणते. ये मग आता जाऊ की नको जाऊ चाललंय. आता खाली जायचं कॅन्सल, का तर बंदच राहणार आहे आणि जाऊन माझा उपयोग नाही होत. कारण जेव्हा भाजीला जाते ना तेव्हा ते 1 वाजता बंद करतं. ऊन येतं तिथे ना, खूप ऊन येतं. मी येतं आता बघितलेलं तर ते बंद करतं. बाहेर ते जे बघा आपले गळ्यातले गंठण वगैरे ओवून देतात इथे काही असं. आता संध्याकाळी जाते आरामात. आता थोडीशी कालची मेथीची भाजी राहिली, ती निवडून ठेवते आणि बघू संध्याकाळी काय रुटीन होतं काय नाही. मेथीची रस्सा भाजी बनवायची संध्याकाळी साहेबांना. डाळ असू दे काय असू, पण जर मेथीची भाजी बनवली ना त्यांना बरं वाटतं. चला मग भेटते तुम्हाला तर मी संध्याकाळी.